नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कांगड मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे। आज आपण पाहणार आहोत मॅथ फर्स्ट चॅप्टर फर्स्टमधील प्रॅक्टिस सेट 1.4। चला बघूया। या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.4 म्हणलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन। या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे। बघा, या ठिकाणी सोल्यूशन आपण लिहूया। या ठिकाणी दिलेलं एक्झाम्पल आहे 2 / x - 3 / y = 15। त्याला आपण नंबर 1 देऊ। त्यानंतर 8 / x + 5 / y = 77 याला इक्वेशन नंबर आपण सेकंड देऊ। आपल्याला या ठिकाणी x y ची व्हॅल्यू काढायची आहे। बघा, आता आपण याला काय करू, इथं मल्टिप्लाय 1, 3 × 1, 8 × 1 आणि 5 × 1 असं करू। म्हणजे या ठिकाणी 1 / x = m, देन 1 / y = n। या ठिकाणी आपण काय करू, सबस्टिट्यूटिंग देऊ। म्हणजे 1/x च्या ऐवजी m आणि 1/y च्या ऐवजी n। m आणि n च्या ऐवजी तुम्ही एव्ही लेटर बी वापरू शकता। म्हणजे आपण 1/x याच्या ऐवजी काय ठेवायचं, m, म्हणजे इथं काही 2m - 3 याच्या ऐवजी काय ठेवायचं आपल्याला, n, म्हणजे -3n = 15। आपल्याला नवीन इक्वेशन आलेलं आहे थर्ड। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघा 8m + 5n = 77। या ठिकाणी नवीन इक्वेशन आपल्याला आलेलं आहे 4। म्हणजे आपण पहिले m आणि n ची व्हॅल्यू फाइंड करू, त्यानंतर आपण x आणि y ची व्हॅल्यू काढूया। बघा कसं, आता या ठिकाणी जिथे 8 आहे, या 2 ला आपण 8 आणू शकतो। म्हणजे आपण काय करू, मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय 4 ने आपण मल्टिप्लाय करू। म्हणजे 4 × 2m - 3n = 50। याला आपण सॉल्व करू। 4 × 2 = 8m - 3 × 4 = 12n = 15 × 4 = किती, 60, म्हणजे 60। नवीन इक्वेशन आलेलं आहे आपल्याला 5th। आपण चेंज कशा केलं विद्यार्थी मित्रांनो, थर्डला, म्हणून आपण 4th आणि 5th ची तुलना करू। या ठिकाणी 8m सारखे आहे, म्हणजे आपण काय करू, सबस्ट्रॅक्शन इक्वेशन 4 and 5th काय करू आपण, सबस्ट्रॅक्शन। या ठिकाणी इथं लिहू आपण 8m + 5n = 77, देन 8m - 12n = 60। सबस्ट्रॅक्शन करताना इथं सिम्बॉल काय होता, चेंज। ओके, 8m ± 1 कट होऊन जाईल, म्हणजे +12 आणि +5 म्हणजे किती झाले, 17m = 77 - 60 किती येतं, 17 n = 17/17 कट करा, म्हणजे n = किती इथं 1। या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपल्याला 1 आलेली आहे। मग आपण याला उचलूया आणि ठेवू पुट इन इक्वेशन। कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवायचं आपल्याला, थर्ड किंवा फोर्थ। आपण काय करू, थर्डमध्ये ठेवू। ओके, म्हणजे काय इथं 2m - 3n = 15। n ची व्हॅल्यू आपल्याला 1 आलेली आहे। 2m - 3 × 1 = 15। Therefore 2m - 3 = 15। Therefore 2m = 15 + 3, m = 18। 2m = 18। Therefore m = 18/2। m = किती आलेले, 9। बघा, इथं आपल्याला n आणि m ची व्हॅल्यू मिळालेली आहे। आता आपण सबस्टिट्यूटिंग काय ठेवलं होतं, बघा, सबस्टिट्यूट ठेवलं होतं, परत आपण सबस्टिट्यूटिंग ठेवू। m = काय ठेवलं होतं, 1/x = m। मग m ची व्हॅल्यू आपल्याला किती आलेली आहे, 9। Therefore 1 / x = 9/1। क्रॉस मल्टिप्लाय करा, 9x = 1। Therefore x = 1/9। तसंच आपण या ठिकाणी आता y ची व्हॅल्यू काढू। सबस्टिट्यूटिंग आपण ठेवलं होतं, सबस्टिट्यूटिंग ठेवायचं आहे। 1/y = n। यांची व्हॅल्यू आपल्याला आलेली होती 1। 1 / y = 1/1। क्रॉस मल्टिप्लाय करा, y = किती आले, 1। म्हणजे आपल्याला सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन आलेलं आहे। म्हणून आपण आन्सर लिहू शकतो, x, y इन ब्रॅकेट 1/9, 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन। अशा पद्धतीने हे तुम्ही फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू शकता। एक्झाम्पल आपण पाहणार आहोत,
सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, फाइंड द x and y. बघा 10 divided by x plus y plus 2 divided by x minus y is equal to 4, then comma 15 divided by x plus y minus 5 divided by x minus y is equal to -2 असं इक्वेशन दिलेलं आहे. मग आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे. बघा याला आपल्याला पहिल्या पद्धतीनं मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1 आपण या ठिकाणी लिहून देऊ. म्हणजे याला आपण देऊ इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर सेकंड. ओके. देन 1 divided by x plus y, 1 divided by x plus y इज इक्वल टू आपण ठेवू ए. आता आपण चेंज करू आणि 1 divided by x minus y इज इक्वल टू आपण ठेवू बी. या ठिकाणी काय ठेवलं आपण सबस्टिट्यूट ठेवलं. ओके. बघा या ठिकाणी 10a प्लस ट्वाइस बी इज इक्वल टू किती आहे 4. नवीन इक्वेशन आलं याला आपण देऊ नंबर 3. आणि आता या ठिकाणी बघा 15a मायनस 5b इज इक्वल टू किती -2. याला इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी 4 करू. आपला नियम काय आहे या ठिकाणी +2b आणि इथं -5b म्हणजे इथं कोएफिशियंट आपल्याला सेम करायचं तेव्हाच आपण त्याला कट करू शकतो ॲडिशन करून. म्हणून आपण काय करू मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय 5 आपण त्याला मल्टिप्लाय करू म्हणजे 5 इन ब्रॅकेट 10a प्लस 12b इज इक्वल टू 4. मल्टिप्लाय केल्यानंतर बघा या ठिकाणी किती येतं 50a प्लस 10b इज इक्वल टू 5 4 जार 20. नवीन इक्वेशन आपल्याला आलं नाही. नंबर आपण देऊ 5. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड नंबरला चेंज करायचं आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2 ने आपल्याला काय करायचं त्याला मल्टिप्लाय म्हणजे 2 इन ब्रॅकेट 15a मायनस 5b इज इक्वल टू -2. 15 2 जार 30a मायनस 10b इज इक्वल टू -4. नवीन इक्वेशन आपल्याला आहे 6. आपण चेंज करत आलो इक्वेशन. आता 5 आणि 6ची तुलना करायची या ठिकाणी +10b आणि -10b. म्हणून आपण काय करू त्याची ॲडिशन ऑफ इक्वेशन 5 and 6 त्याची काय करू आपण ॲडिशन. बघा एका खाली आपण 50a प्लस 10b इज इक्वल टू 20, देन 30a मायनस 10b इज इक्वल टू -4. या ठिकाणी आपल्याला ॲडिशन करायचं म्हणजे 50a प्लस 30a म्हणजे किती झालं 80a. मायनस प्लस कॅन्सल होईल इज इक्वल टू 20मधून -4 गेले किती येतात 60. देअरफॉर इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 80. याला आपण कॅल्क्युलेट केलं तर ए इज इक्वल टू किती येतं 16 पंच 80 16 5 जार 85 म्हणजे 8 इज इक्वल टू किती आलं ए इज इक्वल टू 1/5. पुट इन इक्वेशन. आता आपण त्याला इक्वेशनमध्ये ठेवूया. आपण त्याला इक्वेशन थर्डमध्ये ठेवू. पुट इन इक्वेशन थर्ड इक्वेशन आपण लिहू 10a प्लस 12b इज इक्वल टू 4. देअरफॉर 10 मल्टिप्लाय 1/5 प्लस 12b इज इक्वल टू 4. 5 2 जार 10 म्हणजेच 2 है ना. 2 प्लस 2b इज इक्वल टू 4. देअरफॉर 2b इज इक्वल टू 4 मायनस 2. 2b इज इक्वल टू 2. देअरफॉर b इज इक्वल टू 2/2. देअरफॉर b इज इक्वल टू 1. या ठिकाणी बीची व्हॅल्यू 1 आली आणि एची व्हॅल्यू 1/5 आलेली. आता आपण पुढे बघू. सबस्टिट्यूट काय ठेवलं होतं आपण 1/x प्लस वाय इज इक्वल टू ए. आपल्याला एचं आन्सर आलेलं होतं 1/5. मग या ठिकाणी 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1/5. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण म्हणून x प्लस वाय इज इक्वल टू 5. हे नवीन इक्वेशन आपल्याला आलेलं आहे. याला आपण नंबर देऊया 7. तसंच आपण सब ठेवलं होतं 1 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू बी. बीची व्हॅल्यू आपल्याला आलेली 1. देअरफॉर 1 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1/1. क्रॉस मल्टिप्लाय करू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. यू गेट इट इक्वेशन नंबर 8. मग आपल्याला एक्स वायची व्हॅल्यू काढायची म्हणून इक्वेशन 7 आणि 8ची परत तुलना करू. प्लस वाय मायनस वाय आहे म्हणून ॲडिशन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. ॲडिशन द इक्वेशन 7 and 8. x प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. प्लस वाय मायनस वाय कट करा. 2x इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू 6/2. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार 3.
परत याला आपण उचलू पुट इन इक्वेशन 7 मध्ये ठेवा. मग x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. एक्सची किंमत आलेली आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. देअरफॉर वाय इज इक्वल टू 5 मायनस 3. वाय इज इक्वल टू किती येणार 2. देअरफॉर सोल्युशन ऑफ द इक्वेशन x इज इक्वल टू वाय एक्स कॉमा वाय. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती आहे 3,2 इज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण उदाहरण इथे सॉल्व करू शकतो. हां, बघूया विद्यार्थी मित्रांनो. आपला थर्ड एक्झाम्पल आहे 27 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस 31 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल टू 85. देन कॉमा 31